नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे। फायनली अद्वैतने कलाची असली जबरदस्त साथ दिलेली आहे, पण त्याहीपेक्षा नैनाची तिची लायकी काढलेली आहे आणि कलावर आरोप करणाऱ्या नैनाची अद्वैतने हकलपट्टी केलेली आहे। कारण सरोज अद्वैत आणि कला दोघींना घराबाहेर काढत असते त्यावेळेस अद्वैत हा कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि सांगू लागतो की यामध्ये खरेचा अजिबात दोष नाही, कारण मला असं वाटत आहे, माझं मन मला सांगत आहे की खरेने असे काही केलेलं नाही। तेव्हा मात्र रोहिणीचं तोंड पाहण्यासारखं होतं आणि नैनामध्ये हा जो कॉन्फिडन्स आहे तो कुठून येतो ना ते कळतच नाहीये। कारण स्वतः इतकी खोटारडी आहे आणि तरीही कॉन्फिडेंटली तिथं म्हणत असते की मला याच घरात राहायचं आहे, कला या घरात राहणार असेल तर मीही याच घरात राहणार आहे। परंतु काहीही झालं तरीही अद्वैतने मात्र जो स्टँड घेतलेला आहे त्यामुळं कला खूपच खुश झालेली आहे, अद्वैतवरती इम्प्रेस झालेली आहे। हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। 2 दिवसात कला पुरावे सादर करणार आहे आणि त्या 2 दिवसांमध्ये खूप मोठा धमाका होणार आहे आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांच्या समोर येणार आहेत। म्हणजे नैनाने आजपर्यंत जी माती खाल्लेली आहे आणि तिने प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या समोर असं आणलेलं होतं की या सगळ्याला कला जबाबदार आहे, हे सगळं अद्वैत आता सगळ्यांच्या समोर कसं उघड करणार आणि कलाची साथ कशी देणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सरळ नैना म्हणत असते सर्वांच्या समोर की हे सगळं कलाने केलेलं आहे, मला त्याच्याशी काहीही माहिती नाही, मला जे कलाने सांगितलेलं होतं ते मी फक्त फॉलो करत गेलेली आहे। कला खोटं बोलू नकोस, आता मी एकटी नाही जाणार, तुला सोबत घेऊन जाणार आहे। प्रत्येक वेळेस तू स्वतः प्लॅन करत असते आणि मला अडकवत असते, असं नैना सर्वांच्या समोर सांगत असते। तेव्हा रोहिणी म्हणत असते काय ही, म्हणजे विचारच करू शकत नाही मी हिच्याबद्दल, एवढ्या वरच्या थराला जाऊ शकते ही, स्वतःच्याच बहिणीशी अशा पद्धतीनं बोलू शकते, तिच्यावर ढकलू शकते। कारण रोहिणीला तर सगळं माहिती असतं की हे सगळं एकट्या नैनाचं कारस्थान आहे, पण रोहिणी पण मूग गिळून गप्प बसत असते। कारण तिला पण काही झालं तरी नैना आणि कला या दोघी या घरात नको असतात, कारण कला जर या घरात राहिली तरीही रोहिणीचा तोटा होणार असतो हे तिला माहिती असतं, म्हणून तर हे सगळं घडत असतं। खरं तर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र नैनाचा जो मूर्खपणा असतो तो चालूच असतो। नैना जराही शांत राहायला तयार नसते, तिचं एकच म्हणणं असतं की मी काही केलेलं नाही, या सगळ्यामध्ये कला जबाबदार आहे आणि कलालाच या घराच्या बाहेर काढायचं आहे, हे सगळं चाललेलं असतं। आणि मग नैना म्हणत असते कला आठवते का तुला, तूच मला सांगितलं होतं ना की मी हे नाटक केलं तर चांदेकरांची सून होईल आणि हे सगळं घडत होतं। तेव्हा रोहिणी म्हणत असते की या सगळ्यामध्ये नैनासोबत कलाही जबाबदार आहे, कारण या सगळ्या गोष्टी कलाला माहिती होत्या आणि कलानेही आपल्याला फसवलेलं आहे। आत्ता नैना जे बोलते ती एकदम राईट बोलते असं रोहिणी म्हणत असते। आणि तेव्हा मात्र कला धक्का बसल्यासारखी पाहत असते। रोहिणी म्हणत असते आबा तुमचा विश्वास नाही आहे ना, तेव्हा आबा म्हणत असतात की कला खोटं बोलू शकत नाही, कला चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे आणि कला कधीही खोटं बोलू शकत नाही। आबांना रोहिणी म्हणते तुमचा पूर्ण विश्वास आहे ना, थांबा मी तुम्हाला पुरावा दाखवते। आणि मग नैना आणि त्याचबरोबर कलाचं जे बोलणं असतं तो पुरावा म्हणून रोहिणी आता सगळ्यांना दाखवत असते। रोहिणी म्हणत असते की हा घ्या पुरावा, कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं ना की कला खरी आहे, पण नाही, या सगळ्यामध्ये कला पण खोटारडीच आहे, कारण हे कलाने आपल्यापासून लपवलेलं आहे। हे सगळं आता रोहिणी बोलत असते आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला चांगलंच माहिती आहे की हे बघा रेकॉर्डिंग, असं म्हणत ते रेकॉर्डिंग ऐकवत असते ज्यामध्ये कला म्हणालेली असते की तू जेव्हा तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी मला सांगितली तेव्हा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती आणि हे सगळं मी केलेलं होतं, परंतु अगं या घरातल्यांना फसवताना तुला जराही कसं काय वाटलं नाही आहे, घरातल्यांना काय वाटेल याचा विचार केलायस का तू, हे सगळं कलाचं जे बोलणं असतं। म्हणजे काही मिनिटांपूर्वी कला जेव्हा नैनाच्या रूममध्ये तिला सरबत द्यायला गेलेली होती त्यावेळची ती गोष्ट असते आणि रोहिणीने ते सगळं रेकॉर्डिंग ऐकवायला सुरुवात केलेली असते। म्हणजे बघा आता एवढ्या कमी वेळात सुद्धा रोहिणीने तो ऑडिओ एडिट केलेला असतो, म्हणजे किती रोहिणी पुढची आहे, कारण रोहिणीने एवढ्या कमी वेळात तो ऑडिओ एडिट करून सगळ्यांच्या समोर दाखवलेला आहे आणि मग सगळ्यांना म्हणत आहे की हा आवाज कलाचाच आहे ना,
मग तरी पण तुम्ही तिची बाजू कसं काय घेत आहात, असं आबांना ती म्हणत असते. पण आबा म्हणत असतात की मला माहिती आहे हे सगळं काय चाललेलं आहे ते. तेव्हा कला म्हणत असते की आत्ता काही मिनिटांपूर्वी जेव्हा मी नैनाताईला तिच्या रूममध्ये ज्यूस द्यायला गेलेले होते त्यावेळेचा हा आवाज आहे. आणि त्यावेळेस मला कळलेलं होतं, कारण मी तिला ज्यूस द्यायला गेले तेव्हा तिथं टेबलवरती तिने तिचं ते खोटं पोट जे आहे ते काढून ठेवलेलं होतं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नैनाताई आपल्या सगळ्यांना फसवत आहे, हे कला सांगत असते. कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मी याच्यामध्ये सामील नाही. आणि नैनाताई बाद झालं, आत्तापर्यंत तू खूप आरोप केलेले आहेत, प्रत्येक वेळेस मी शांतपणे सगळं सहन केलेलं आहे, पण आता नाही. काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, कारण तू जे काही केलेलं आहे ते तुझ्या एकटीचं कारस्थान आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुझी कोणीही साथ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा अद्वैत ऐकून घेत असतो आणि नैना म्हणत असते की नाही कला, तू खोटं बोलत आहे. तूच मला सांगितलं ना, मी तुला सांगितलं होतं माझं राहुलवर खूप प्रेम आहे, तर तूच मला म्हणाली की तू असं नाटक कर मगच तुला घरात येता येईल. मी तर म्हणलं होतं की मी चांदेकरांच्या घरात येईल, मी सगळ्यांचं मन जिंकेल आणि मग मी सगळ्यांशी प्रेमाने वागेल असं मी तुला बोललेले होते. पण तुझ्या मात्र मनात एक होतं, तू मला हे प्रेग्नन्सीचं नाटक करायला लावलेलं आहे, असं नैना वारंवार सांगत असते. तेव्हा मात्र कलाचा राग अनावर होतो आणि त्याचबरोबर कला नैनाच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की ताई म्हणून तर तुझ्याकडून कधी अपेक्षाच नव्हते गं, पण आज एक बाई म्हणून पण तू तू मनातून उतरलेली आहे, तू तुझी लायकी दाखवलेली आहे, हे कला बोलत असते. आणि जेव्हा तिथे कलाचे आईबाबा असतात त्यांनाही वाईट वाटत असतं. दिनकर आणि संगीता पाहत असतात, कारण नैनाने प्रत्येक वेळेस त्यांच्यावर अशीच वाईट वेळ आणलेली असते. नैनाने प्रत्येक वेळेस त्यांना तोंडावरच पाडलेलं असतं आणि कला भयानक चिडलेली असते. ती नैनाला म्हणत असते की आत्तापर्यंत खूप वेळा मी तुझ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण यापुढे नाही. या कलावरती हे खोटे आरोप केलेले ही कला सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कलाचं हे रौद्र रूप पाहून खरं तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण कला ही खरी आहे, कलाला यातलं काहीच माहिती नाही आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तू प्रत्येक वेळेस फसवतच आलेली आहे आणि तुम्ही खऱ्यांच्या मुली फसवणूकच करण्याचा पठाईत आहात, तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही, असं म्हणत सरोज पण भयानक अशी चिडलेली असते. आणि मग रोहिणी सरोजच्या जवळ येते आणि रोहिणी म्हणू लागते की सरोज वहिनी, तुला माहिती आहे ना तुम्हाला काय शब्द दिलेला होता. तेव्हा सरोज म्हणते हो, मी तुला वचन दिलेलं आहे, पण मी विसरलेले नाही, कारण मला माहिती आहे मी तुला काय बोललेले आहे, असं रोहिणीला सरोज सांगत असते. आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणते की हो. तेव्हा आता लगेच सरोज म्हणू लागते की आता या दोन्ही बहिणींना या घरामध्ये जागा नाही, हे खोटारडी लोक आहेत, कारस्थानी लोक आहेत. तुम्ही चांदेकरांना काय समजलात, कारण तुम्ही उठसूट चांदेकरांना फसवत राहता आणि आम्ही म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत, असं सरोज बोलत असते. या दोघी बहिणींना या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत सरोजने दोघींचा हात पकडलेला असतो आणि दोघींना खेचत घराच्या बाहेर काढत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई थांब, चुकतंय तुझं, कारण खरे तशी नाही, मला माहिती आहे, कारण खरे कधीच खोटं बोलू शकत नाही आणि माझं मन मला सांगतंय की खरे तशी नाही, असं जेव्हा अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र सरोजच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, सरोजला कळायचं बंद झालेलं असतं. सरोज म्हणत असते की अद्वैत तुला कळतंय का, तू काय बोलतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मला कळतंय, कारण मला माहिती आहे की हे सगळं जे घडत आहे ते काय आहे आणि खरे असं कधीच वागू शकत नाही, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत तू त्या मुलीची बाजू घेऊ नको. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो मम्मा, मला माहिती आहे, हो आई मला माहिती आहे, पण माझं मन मला सांगतंय की खरे माझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही, म्हणून मी आज तिची बाजू घेत आहे, असं जेव्हा इकडे अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण अद्वैतने तेवढ्या स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तो खरं बोलत आहे आणि कलावर त्याचा विश्वास आहे. तेव्हा मात्र पुन्हा नैनाच्या शिट्ट्या वाजत असतात. नैना म्हणत असते की नाही, आता काही केलं तरी ही बाजू मी पलटू देणार नाही, सगळं माझ्या हातात आलेलं आहे. तेव्हा नैना म्हणत असते की या जर घरात कला राहणार असेल तर मीही याच घरात राहणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही. त्यावेळेस कला म्हणत असते की नैनाताई, बाद झालं तुझं, आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण यापुढे नाही. तू खूप प्रत्येक वेळेस तू चुकीचं वागत आलेली आहे आणि आम्ही तुला पाठीशी घालत आलेलो आहोत आणि आता तर तू हद्द पार केलेली आहे, एवढ्या खालच्या थराला तू जाशील असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं, हे
कला बोलत असते आणि कलाचं म्हणणं असतं की नैनाताई, एवढ्या अशा पद्धतीनं तू वागशील असा विचारही कधी आमच्या मनात आला नव्हता. या सर्व गोष्टी कला बोलत असते आणि कला म्हणत असते की हे सगळं तू केलेलं आहे आणि त्याचं खापर माझ्या माथ्यावर फोडायला तुला लाज वाटत नाही, असं कला नैनाला बोलत असते. आणि नैना म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी चांदेकरांच्या घरातून जाणार नाही, मला कोणीही चांदेकरांच्या घरातून बाहेर काढू शकत नाही, असं ती बोलत असते. आणि तेव्हा कला म्हणत असते की बाद झालं नैनाताई, आत्तापर्यंत तू तुझ्या मर्जीने आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणेच राहत आलेली आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचं खापर आमच्या माथ्यावर फोडत आलेली आहे, कारण तू प्रत्येक वेळेस लाजच आणलेली आहे, असं कला बोलत असते. सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोज म्हणत असतो की अद्वैत, तू चुकतोय, या मुलीची बाजू तू घेऊ शकत नाही. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत, तुला आठवते का चांदेकर, मी तुला सांगायला आलेली होती बघ, मी तुला सांगत होते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, कारण मी नैनाताईकडे सरबत घेऊन गेलेली होती, तेव्हा मला तिथं कळलेलं होतं आणि तेव्हा नैनाताई मला म्हणत होती की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं घडलेलं आहे, असं ती बोलत होती. तेव्हा ती सांगत असते की मला नैनाताईकडे सरबत घेऊन गेल्यानंतर कळलेलं होतं आणि नैनाताईनं ते पोट जे तिचं आहे ते काढून ठेवलेलं होतं आणि म्हणून मी खाली आल्या आल्या तुझ्या मागं लागलेली होती की अद्वैत, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, असं म्हणत कला बोलत असते. आणि तेव्हा अद्वैतलाही आठवतं की हो, कारण खरे माझ्याकडे काहीतरी सांगायला आलेली होती. तेव्हा कला सांगते की तुला आठवते का, त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हो, तेव्हा रोहिणी आत्या आली आणि खरेला घेऊन गेली, तरीही ती पुन्हा माझ्याकडे आलेली होती, पण मला ऑफिसचा फोन आला आणि नेहमीप्रमाणे मी तिचं बोलणं न ऐकता निघून गेलो, कारण ऑलरेडी ह्या कुर्त्यामुळं प्रॉब्लेम झालेला होता, असं म्हणत अद्वैतने सगळा प्रसंग सांगितलेला असतो. म्हणजे रोहिणी आत्याने हे मुद्दाम केलेलं आहे, रोहिणी आत्या मुद्दाम खरेला तिथून घेऊन गेली कारण खरेने माझ्याशी बोलू नये, हे अद्वैतला या सगळ्यातून स्पष्ट करायचं असतं, म्हणून अद्वैत हे सर्व बोलत असतो. कला मात्र तिची बाजू मांडत असते. प्रत्येक वेळेस कला म्हणत असते की ठीक आहे, जर आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही 2 दिवसात मी सगळे पुरावे सादर करणार आहे, मी निर्दोष नाही, मी नैनाताईसोबत या घरात या डावामध्ये मी सामील नाही, असं कला सांगत असते. आणि त्याचबरोबर कलाचं असं म्हणणं असतं की या 2 दिवसांमध्ये मी हे पुरावे सादर करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी दाखवून देणार आहे की मी यामध्ये सामील नाही, आणि जर मी एकदा निर्दोष आहे हे सिद्ध झालं तर मी ताटमानेने या चांदेकरांच्या घरामध्ये राहू शकते, त्यासाठी कोणाचीही हरकत नसणार आहे. तेव्हा मात्र सगळेजण कलाला म्हणतात की हो, आबांनी कलाला साथ दिलेली असते, तिथंच सगळा डाव संपलेला असतो, कारण आबांनी ठरवलेलं आहे. आणि आबा जेव्हा म्हणतात की हो मला मान्य आहे, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही, आणि कला जेव्हा म्हणते तेव्हा नैना लगेच बोलायला लागते की जर कला या घरामध्ये ताटमानेनं राहणार असेल तर मीही ताटमानेनं राहणार आहे, मला कोणीही या घरातून बाहेर काढणार नाही, असं नैनाचं मूर्खपणा चालू असतो. तेव्हा कला म्हणत असते, नैनाताई बाद झालं, किती नाटकं करशील ग तू, अजून किती नाटकं करायचे तुला, हे सगळं कला बोलत असते. तेव्हा नैना म्हणत असते हो, जर कला या घरात राहणार असेल तर मीही या घरात राहणार आहे, असं नैना स्पष्टपणे सांगत असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे शक्यच नाही, पण नैनाला हा मूर्खपणा करायचाच असतो, कारण नैनाची ती सवयच असते. काहीही झालं तरी नैनाने ठरवलेलं असतं की मूर्खासारखं वागायचं आणि पुढे पुढे बोलत राहायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, हे कधीच शक्य नाही, मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही, कारण काहीही झालं तरी तू दोषी आहे, तू माझ्या लग्नाच्या वेळेसही फसवलेला आहे, तेव्हा मला फसवून भर मंडपातून तू राहुल बरोबर पळून गेलेलीस आणि आत्ताही तू तेच फसवलेलं आहे, तशीच फसवणूक तू करत आहे आम्हा सगळ्यांची. त्यामुळं तू फक्त फसवणूक केलेली नाही, तू खोटं बोललेली नाहीस, तर तू क्राईम केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे, असं अद्वैत म्हणत असतो. अद्वैतला खरं तर खूप राग आलेला असतो. अद्वैत भयानक असा चिडलेला असतो आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही तुला या घरामध्ये मी राहू देणार नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी तुला या घरामध्ये मी राहू देणार नाही, असं अद्वैत तिला म्हणत असतो, कारण तू प्रत्येक वेळेस गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कला तिथे पाहत असते. अद्वैत म्हणत असतो की माझं मन मला सांगत आहे की खरे खोटं बोलत नाही, कारण ती जर खोटं बोलत असती तर आम्ही एकत्र राहत आहोत, आमच्या लक्षात आलं असतं, आणि मला माहिती आहे की खरे कधीच खोटं बोलणार नाही, असं अद्वैत सांगत असतो. अद्वैतने ठामपणे
कलाची बाजू घेतलेली असते। इतर वेळी जरी अद्वैत कलाशी अगदी हिडीसपिडीसपणे वागत असला तरीही अद्वैतने स्पष्टपणे कलाची बाजू घेऊन सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की त्याचा कलावरती किती विश्वास आहे। आणि त्याचबरोबर कलाच्या समोर त्याने हे आणलेलं असतं की काहीही झालं तरी कला ही या घरातून बाहेर जाणार नाही आणि नैना या घरात राहणार नाही, कारण नैनाला तो म्हणतो की तू एवढा कॉन्फिडन्स येतो तरी तुझ्याकडे कुठून ग, म्हणजे मला कळलं तरी पाहिजे काय करतेस नक्की ते। आणि इकडे लगेचच अद्वैत म्हणत असतो की तुझ्या आईबाबांकडे बघ, त्यांची अवस्था काय झालेली आहे, कारण काहीही झालं तरी त्यांच्या अवस्थेला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे, त्यांचा कधीतरी विचार करायचा होता। तेव्हा नैना म्हणत असते की मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की या सगळ्यामध्ये हे सगळं जे करायला मला सांगितलेलं आहे ते सगळं मला करायला सांगितलेलं आहे, ते कलाने सांगितलेलं आहे। तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो तुला खरेने सांगितलं ना, मग तुझी अक्कल कुठे गेली होती, तुझं डोकं चालत नव्हतं का, नाही तिनं तुझे कान भरत होती ना, मग तुझ्या लक्षात येत नव्हतं हे सगळं काय झालेलं आहे ते। आणि अद्वैतने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की खरे या घरातून बाहेर जाणार नाही आणि या घरातून बाहेर जाणार आहे ती नैना, कारण तिने खोटारडेपणा केलेला आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं। आणि अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिथं बोलत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की 2 दिवसामध्ये खरे पुरावे सादर करायचे आहेत। आता तिथे संगीता म्हणते की ह्या मुलीने लाज आणलेली आहे आणि आता मी शांत राहणार नाही, आणि संगीता म्हणते की माफ करा, कुठे तोंड दाखवायला जागा नाही आहे, मी पण आता निघत आहे आणि जाताना मी नैनीला सोबत घेऊन जात आहे। आणि मग तिने नैनाचा हात पकडते आणि नैनाला चल म्हणते। तेव्हा नैनाला सांगत असते की नैना म्हणत असते की नाही, आणि नाही म्हणत नैनाने संगीताचा असा हात झिडकारलेला असतो की संगीता तोंडावर पडणार असते। या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे संगीताला ती म्हणत असते की मी कुठेही येणार नाही, कारण कलाला ही संपत्ती हा पैसा पाहिजे म्हणून कला या घरात राहत आहे। पण नैना जेव्हा स्वतःच्या तोंडून हे वाक्य बोलत आहे तेव्हा नैनाच्या लक्षात येत नाही की हे सगळं आपण जे बोलत आहोत ते तर आपल्यालाही हवं आहे। त्यानंतर अद्वैत आणि कला रूममध्ये आलेले असतात। कला म्हणत असते की चांदेकर, आज तू माझ्या बाजूने जो स्टँड घेतलेला आहे तो खरंच खूप मोठा होता, त्या ठिकाणी माझ्या बाजूने कोणीतरी उभं राहणं गरजेचं होतं आणि तू माझ्या बाजूने उभा राहिलेला आहेस, खरंच थँक्यू असं म्हणत कलाने इकडे अद्वैतला आभार मानलेले असतात। अद्वैत म्हणत असतो की मला जे वाटलं ते मी केलेलं आहे असं अद्वैत स्पष्टपणे सांगत असतो। आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की माझ्या मनात जे होतं ते मी केलेलं आहे, माझं मन मला सांगत होतं की तू खरी आहे आणि 2 दिवसांमध्ये ते पुरावे तू सादर करणार आहेस। कला म्हणत असते की चांदेकर, तू माझ्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो मी खोटा ठरू देणार नाही, काहीही झालं तरीही मी ते पुरावे सगळ्यांच्या समोर सादर करणारच आहे। आता कलाच्या पाठीशी अद्वैत ठामपणे उभा राहिलेला आहे। त्याने नैनाची हकालपट्टी तर केलेली आहे, पण मूर्ख नैना अजूनही घरातून गेलेली नाही, ती तशीच घरात आहे। आणि संगीताने मात्र हात जोडून सगळ्यांची माफी मागितलेली आहे, कारण प्रत्येक वेळेस संगीताला तोंडावर पाडायचं काम करत असते ती म्हणजे नैना। तर मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आता अद्वैत कलाची कशी साथ देणार ते पुरावे सादर करण्यासाठी ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनलवरती नवीन असाल। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।